नमस्कार, मी शिल्पा गुजर। भाग्य विजय या आमच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आजपासनं दर रविवारी दुपारी 3 ते 4 या वेळेमध्ये भाग्य विजय हा कार्यक्रम असणार आहे आणि या कार्यक्रमामध्ये आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत औरंगाबादचे वास्तुशास्त्रज्ञ आणि ज्योतिषशास्त्रज्ञ डॉक्टर विजय चाटोरीकर। सर, स्वागत आहे आपल्या कार्यक्रमात। नमस्कार। नक्कीच या कार्यक्रमामध्ये आपण ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्रा संदर्भातल्या गोष्टींवरती चर्चा करणार आहोत। तर आजचा आपला जो विषय आहे तो शाश्वत ज्योतिषशास्त्र। डॉक्टर विजय चाटोरीकरांबद्दल थोडक्यात माहिती सांगते। डॉक्टर विजय चाटोरीकर यांनी ज्योतिषशास्त्रामध्ये आणि वास्तुशास्त्र या दोन्ही विषयांमध्ये PhD केलेली आहे। या क्षेत्रात सर गेल्या 23 वर्षांपासून कार्यरत आहेत। पुणे आणि औरंगाबाद इथं सरांचं ऑफिस सुद्धा आहे। तर शाश्वत ज्योतिषशास्त्र हा आजचा आपला विषय आणि आपण कार्यक्रमाला सुरुवात करूयात। सर, ज्योतिषशास्त्र म्हणजे नेमकं काय आणि या शास्त्राचा मानवी जीवनावरती नेमका कसा परिणाम होतो? ज्योतिषशास्त्र हे सिद्ध केलेल्या नियमांचा गणिती संस्कार आहे आणि विज्ञानाचा एक सिद्धांत आहे किंवा एक नियम आहे की कोणत्याही गोष्टीवर एखाद्या विषयावर आपण मेहनत घेऊन काही गोष्टी एकत्र करून त्याच्यावर प्रयोग करून त्याचा जो सिद्धांत मांडला जातो आणि त्याच्यावर जे परिश्रम करतो आपण, तर त्याचं जे उत्तर असतं ते एक सिद्धांत असतं आणि ते शास्त्र बनतं। तसंच हे ज्योतिषशास्त्रामध्ये काही जे नियम आहेत गणिताचे ते परफेक्ट आहेत, ते न बदलणारे आहेत। या शास्त्राचा महत्त्व आपल्या जीवनामध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। कारण हे शास्त्र जेव्हा आपण ह्या शास्त्राकडे पाहतो किंवा ह्या शास्त्राचा जेव्हा अभ्यास करतो, एक ज्योतिषशास्त्रज्ञ म्हणून मी मागच्या 23 वर्षापासून, आमच्या मागच्या 3 पिढ्यापासूनचा हा विषय आहे। माझे आजोबा, माझे वडील आणि मी आणि आमच्या घरातले सर्वच जण ह्या विषयाचा अभ्यास करतात। तर आजपर्यंतचा जे माझा अनुभव आहे आणि जे लोकांना आमच्याकडून आम्ही जे उपाय सांगितले किंवा त्यानुसार त्यांना जे काही फलं सांगितले किंवा त्यांचं जे भविष्य कथन केलं आम्ही, तर त्याच्यामधून त्यांना जे मिळणारा प्रतिसाद आहे किंवा त्यांना जे अनुभव आले त्यामुळे आणि मला आज विशेष हे सांगायचं असं वाटतं आमच्या प्रेक्षकांना की हा जो भाग्यविजय नावाचा कार्यक्रम आजपासून आपण चालू करतोय, तर हा कार्यक्रम चालू करण्यामागे माझा मुख्य उद्देश हाच आहे की जीवनामध्ये येणाऱ्या अडीअडचणी किंवा जे संकट येतात किंवा करिअरमध्ये ज्या अडचणी येतात किंवा आपल्याला वास्तूमुळे होणारे दोष कसे निर्माण होतात किंवा वास्तूमुळे काय काय आपल्याला परिणाम भोगावे लागतात किंवा ग्रहमान 7.5 आहे किंवा कुंडलीमध्ये अनेक असे शुभ अशुभ योग येतात, त्यामुळे जे जीवनामध्ये महादशेमध्ये जे काही अशुभ महादशा येतात किंवा ग्रहमान अशुभ येतात, ह्या सर्व गोष्टींचा आपण ह्या कार्यक्रमाद्वारे आपण लोकांना त्याचे उपाय सांगणार आहोत की त्यांनी काय केलं पाहिजे आणि त्यानुसार त्यांना ह्याचा निश्चितच फायदा होईल। आणि ज्योतिषशास्त्राचा आपल्या जीवनावर निश्चितच फायदा होत असतो आणि त्याचं कारण आहे की ग्रहमान जे आहेत सूर्य आणि चंद्र, आपण पाहतो की भरती आवटी पौर्णिमेला अमावस्येला येते, चंद्राचा परिणाम आपल्यावर होतो, पृथ्वीवर होतो, इथल्या पाण्यावर होतो, तर निश्चितच आपल्या शरीरावर पण होत असतो। कारण आपल्या शरीरामध्ये 70% अबो वॉटर आहे, त्यामुळं निश्चितच ह्या ग्रहमानाचा आपल्यावर परिणाम होतो आणि त्याचे आपल्याला फलसुद्धा भोगावे लागतं। नक्कीच सर, आपण ज्योतिषशास्त्र म्हणतोय तर ज्योतिषशास्त्र म्हटलं आणि जन्मकुंडलीचा विषय आला नाही तर ते काही खूप पूर्ण होणार नाही। तर जन्मकुंडलीचा विषय किती महत्त्वाचा आहे याच्याबद्दल मला विचारायचं आहे। मी तर सांगतो की जन्मकुंडली जी आहे ज्योतिषशास्त्रामध्ये, जन्मकुंडली जी आहे ती एक बेस आहे, कारण त्या कुंडलीशिवाय तुम्ही भविष्य कथन नाही करू शकत। पण आता बऱ्याच गोष्टी आहेत की कोणी अंकशास्त्र आहे, हस्तरेषा आहेत, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्याच्या नंतरच्या आहेत, कुंडलीच्या नंतरच्या आहेत। कारण कुंडली ही बेस असते, तुमची जन्मतारीख जन्मवेळ यानुसार तुमच्यामध्ये म्हणजे प्रत्येक जातक म्हणजे व्यक्ती किंवा आपण जे जातक असतात त्यांच्यामध्ये आणि ग्रहामध्ये जन्माच्या वेळी एक प्रकारचा विशिष्ट संबंध प्रस्थापित झालेला असतो आणि त्यांचं जे अंतर असतं त्या अंतरानुसार आपण ते भविष्य कथन करत असतो किंवा त्याला काय म्हणतो आपण की त्यानुसार त्यांचं आपण भविष्य सांगू शकतो आणि त्यांना असं पुढच्या भविष्यामध्ये त्यांच्या पुढच्या जीवनामध्ये ज्या काही अडीअडचणी येणार आहेत किंवा काही चांगले योग येणार आहेत हे आपण त्यानुसार सांगू शकतो। आणि कुंडलीमध्ये काय असतं की कुंडलीमध्ये टोटल 12 स्थान आहेत, 12 पद आहेत किंवा 12 भाव म्हणतो आपण त्याला। प्रत्येक भावाचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे। आता प्रथम भाव आहे
प्रथम भाव ह्याला आपण त्याला लग्नस्थान सुद्धा म्हणतो, की जन्मकुंडली, लग्न कुंडली आणि जन्मकुंडली हे एकच असतं. त्याचं प्रथम भाव जे असते ते लग्नस्थान असतं, द्वितीय भाव जे आहे ते धनस्थान असतं. आता प्रथम स्थान जे आहे त्याच्यावरून आपण काय पाहतो की त्याचं व्यक्तिमत्व कसं असेल, त्याचा रूपरंग कसा असेल, त्याचा ॲटिट्यूड कसा असेल, त्याचं प्रेझेंटेशन कसं असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपण प्रथम स्थानावरून पाहतो. द्वितीय स्थान हे धनस्थान, त्यातून त्याला आपल्याला हे सांगता येतं की त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये धनसंचय कसा असेल, त्याची आर्थिक परिस्थिती कशी राहील, किंवा तो भविष्यामध्ये त्याच्याकडे प्रॉपर्टी काय असू शकते, किंवा धनसंचय कशा प्रकारे करू शकतो. तृतीय स्थान हे जे आहे ते सहकार्याचं स्थान आहे. त्याला सहकार्य कोणाकोणाचं मिळू शकतो, भावाचं, मामाचं किंवा आजोळचं जे काही आहे, ह्या सर्व तृतीय स्थानावरून, किंवा मित्रांचं सहकार्य आपण तृतीय स्थानावरून पाहत असतो. तसंच चतुर्थ स्थान जे आहे कुटुंब स्थान आहे, आईचं स्थान आहे. त्यातून त्याला मातृसुख कळतं आपल्याला, त्याच्यातून आपण स्थावर मालमत्ताचा सुद्धा आपण त्या स्थानावर विचार करू शकतो. हे चतुर्थ स्थान जे आहे ते मातृस्थान सुद्धा म्हणतो आपण, किंवा कुटुंबस्थान सुद्धा म्हणतो. तसंच पंचम स्थान जे आहे तर पंचम स्थानावर मध्ये शिक्षण, संतती इत्यादी गोष्टी येतात. त्यातून आपण पाहू शकतो की आपला पाल्य किंवा जे काही जातक आहे त्याच्या कुंडलीमध्ये त्या शिक्षणाचे योग कसे आहेत, किंवा विवाहानंतर त्याला संततीचे योग कसे आहेत, ह्या सर्व गोष्टींचा विचार आपण पंचम स्थानावर करत असतो. आता षष्टम स्थान जे आहे ते शत्रू आणि रोग ह्या बाबतीमध्ये आपण पाहतो, आणि त्या बाबतीमध्ये आपल्याला कळतं की षष्टम स्थानामध्ये कोणते ग्रह विराजमान आहेत, तिथे कोणते ग्रह बसलेले आहेत, त्यानुसार आपण सांगू शकतो की ह्यांना भविष्यामध्ये कोणते आजार होऊ शकतात, किंवा शत्रूकडून कोणती पीडा निर्माण होऊ शकते, किंवा हितशत्रू निर्माण झाले तर त्यातून त्यांना काय नुकसान होऊ शकतं. ह्या गोष्टी आपण षष्टम स्थानावर पाहतो. त्यानंतरचं जे स्थान आहे सप्तम स्थान. सप्तम स्थान हे लाईफ पार्टनर स्थान आहे. म्हणजे आपण आपल्या पत्नीविषयी विचार जेव्हा करतो, किंवा पतीविषयी विचार करतो, किंवा लग्नाच्या वेळेस आपण सप्तम स्थानाला फार महत्त्व आहे, की त्यावरून आपण ठरवतो की ह्यांच्या आयुष्यातला लाईफ पार्टनर कसा असू शकतो, किंवा तो कसा मिळू शकतो, हे आपण सप्तम स्थानावरून पाहतो. त्यानंतर ह्याच स्थानावरून आपण पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करायचा किंवा नाही करायचा, आपल्याला पार्टनरशिपमध्ये व्यवसायात फायदा होईल किंवा नाही होईल, हे सुद्धा आपण सप्तम स्थानावरूनच पाहतो. त्यानंतर अष्टम स्थान जे आहे त्याला आपण मृत्यूस्थान म्हणतो. त्याच्यातून तुमच्या आयुष्यात येणारे जे घटनाही आहेत, किंवा त्रासदायक घटना आपण ते पाहू शकतो. तुम्ही फसवणूक कशातून होऊ शकते. तसंच त्याला आपण म्हणतो की पूर्वजांची जी प्रॉपर्टी असते, की जे मिळणारे असते, ती तुम्हाला लाभदायक मिळणार आहे किंवा नाही मिळणार, किंवा ती लाभप्रद आहे किंवा नाही, ते आपण अष्टम स्थानावरून पाहतो. त्यानंतरचं स्थान आहे भाग्यस्थान, नवम स्थान. त्याहून त्या स्थानावरून आपण भाग्यस्थान, भाग्य कसं आहे, आपली सेटलमेंट, स्थिरता आयुष्यातली कशी राहील हे पाहू शकतो. तुमचं परदेश गमन त्या स्थानावरून पाहू शकतो, की तुम्हाला बाहेर देशात जायचे योग आहेत, किंवा शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी तिथं तुम्ही जाऊ शकता का नाही, आपण हे नवम स्थानावरून पाहू शकतो. तसंच दशम स्थान हे तुमचं कर्मस्थान आहे. तुमचं कर्म कसं राहील, तुम्ही जिथं जॉब करता तिथं तुमच्या सहकार्याचा तुमचा संबंध कसे राहतील, तुमच्या कामामध्ये तुमची प्रगती कशी राहील, तुमच्या अधिकाऱ्याशी तुमचे संबंध कसे राहतील. किंवा बरेच जण आपण असं पाहतो की खूप टॅलेंटेड असतात, एखाद्या ठिकाणी जॉब करत असतात, आणि त्यांना विनाकारण तिथल्या आजूबाजूच्या सोबतच्या लोकांच्या वागण्यामुळं किंवा बोलण्यामुळं मानसिक त्रास होत असतो, आणि ते लगेच जॉब सोडतात, दुसरीकडे जॉब जातात. ह्या ज्या गोष्टी असतात आपण हे दशम स्थानावर पाहू शकतो. तसंच 11वं जे स्थान आहे त्याला आपण लाभस्थान म्हणजे उत्पन्नाचं स्थान समजतो. तर ते हे जे लाभस्थान आहे, ह्या लाभस्थानामध्ये आपण काय करतो की त्या ठिकाणी आपल्याला मिळणारं उत्पन्न कसं असेल, आपण जे शिक्षण आहे आणि आपलं उत्पन्न हे दोन्हीचं समन्वय साधतं का नाही, किंवा बऱ्याच जणांचं असं असतं की शिक्षण एक वेगळ्या याच्यामध्ये झालेलं असतं आणि त्याचं उत्पन्न वेगळ्याच गोष्टीतून येत असतं. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण त्या लाभस्थानावर पाहू शकतो. आणि ते उत्पन्न कसं राहील, म्हणजे किती, म्हणजे 3 अंकी असेल, 4 अंकी असेल, 5 अंकी असेल, जे काय असेल ते आपण त्या स्थानावर पाहू शकतो. यानंतरचं 12वं स्थान त्याला व्यय स्थान असं म्हणतो. तर हे 12व्या स्थानावर तुमचा खर्च कळतो, आणि व्यय स्थान म्हणजेच खर्चाचं स्थान आहे. तर तुमचं पुढची प्लॅनिंग कशी असतील ह्या सगळ्या आपण ह्या 12व्या स्थानावर पाहू शकतो. अशा प्रकारे कुंडलीचे हे 12 स्थान आहेत, आणि ह्या प्रत्येक स्थानाचं एक वैशिष्ट्य आहे, आणि त्यानुसार त्या ठिकाणी बसलेल्या ग्रह व तसंच तिथले जे स्वामी असतात त्यानुसार आपण त्याचं प्रिडिक्शन करू शकतो. नक्कीच. शाश्वत ज्योतिषशास्त्र हा आजचा आपला विषय, आणि याच्यातल्या अगदी छोट्या छोट्या ज्या तुमच्या मनामध्ये प्रश्न असणार आहेत त्या सगळ्या शंकांचं निरसनात सर करणार आहेत. ही चर्चा अशीच सुरू ठेवायची, पण घेते एक छोटासा ब्रेक.